तुझ्यात जीव रंगला। आज तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय, तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते। तेव्हा दोघी बी तयार राहा। तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल। आम्हाला बी तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल। तुम्हाला तुमचा हक्क आणि थोरलेपणा पाहिजे, बरोबर? अहो भय मामांजी, म्हणून तर नवरा बायको वाटणी मागवलोय ना। तर तुम्हा दोघांना काय पाहिजे? आम्हाला खरंच काय बी नको। मग आजपासून आपल्या घराचा समदा कारभार आम्ही धाकल्या सुनबाईंच्या हातात देतो। आबांनी तुम्हाला विचारत तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही म्हणलात काय बी नको। तुमच्यामुळे आज घर तुटता तुटता वाचले बघा। आपलं घर वेगळं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही। आम्हाला काय पाहिजे अजून? तुम्ही ऐसा, तुमच्या आजचं चांगलं जेवण आहे, अजून काय बी नका मला। स्पेशल जेवण खाऊ घालणार आहे बघा। हे असलं हे असलंच खायचं तर घरात कशाला? हॉटेलमध्ये जाऊन राहू की आम्ही समधी। मी केलंय जेवण। जी स्वतःच्या आधी घरच्यांचा विचार करती ती खरी थोरली सून। आता सांगा, खरी थोरली सून कोण? ते शाळेत जाताना डबा घेऊन जावं काय? आणि माझ्या जेवणाचं काय? थांबा, जाऊबाईंना विचारते। नाही ते जरा तुम्हीच बघा की तेवढं। हो असं कसं? आता जाऊबाई सगळे निर्णय घेतात म्हटल्यावर मला त्यांनाच विचारायला हवं। अहो नको, त्यांना कशाला उगाच ताप? तुम्हीच बघा की, ते वहिनी जरा स्टँडर्ड आहेत ना व। तुम्ही कशा साधा यायचा आणि मला साधं जेवण पाहिजे। ते ब्रेड आणि पाव जमत नाही हो मला। विचार करते हा मी। अहो आता विचार कसला करताय? लग्नाचं प्रेम आहे ना हो आपलं, मग लई काय विचार करू नका। ते माझं जेवणाचं तेवढं बघा। ते दुपारच्याला मी घरी येऊ काय? नाही नको, मी तुम्हाला तुमचा डबा शाळेत जायच्या आधी पोहोचवते। अहो नाही नको, मी कशाला उगाच ताप करून घेताय? ते तुम्ही जेवण बनवा, मी घरला येतो। कारण आपलं लग्नाचं प्रेम आहे ना, म्हणून। आणि मी पटकन डबा देते आणि पटकन निघेन। तुमच्या कामात काही त्रास नाही देणार आहे तुम्हाला। चालते की, मग असंच करा। ठेव मग। हा चालते। अंजलीबाई बघणार म्हणल्यावर दुपारच्या जेवणाचा घोर मिटला। हा श्रावणी उपास काढायचा होता। आबा थांबा, मी केलंय जेवण। सकाळी यांच्यासाठी बनवलं तेव्हाच सगळ्यांसाठी केलं। तुम्हाला पिठलं भाकरी चालेल ना? अहो घरच्या लक्ष्मीच्या आजची चटणी भाकरी बी गोड लागते। आणते। बघितलं, अहो यांचा काही संबंध नसताना काळजीने जेवण बनवलंय। अहो घरातल्या प्रत्येकाच्या पसंतीची नस माहिती झाली आहे त्यांना। अहो घर चालवायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे। हॅलो हॅलो, जेवलात काय? हो, आताच झालं। आमचं बी आत्ताच झालं। आवडलं ना जेवण? मग अहो तुम्ही केलंय म्हणल्यावर वादच नाही। अहो लई भारी होतं। चला
तुम्हाला आवडलं म्हणजे झालं. आणि हा ते तुम्ही सांगितलं तसं सावकाश जेवलं बरं का. छान. पण मी काय म्हणतो, ते एवढं चिठ्ठीत कशाला लिहायचं, फोन करून सांगायचं की. आता इथून पुढे मी तुम्हाला अशाच चिठ्ठ्या पाठवणार आहे. गृहपाठ समजा तुमचा. तुम्हाला नीट वाचता यायलाच हवं. मग चालते, मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार, म्हणजे माझं बी लिहून होईल ना. अरे वा, मस्तच. जेवण कसं वाटलं लिहून आणा संध्याकाळी. आणतोच. हो बघाच तुम्ही. ठीक आहे, मग संध्याकाळी. चालतंय की. बरं ठेवू काय? चालेल. हा. वहिनी साहेब, अहो असं एकदम खवळायला काय झालं काय तुम्हाला? झालं म्हणजे? कामाच्या नावानं बोंब नुसतं टाइमपास करायला पाहिजे. नाही जी, करतोय की काम कधी काम केलीस ग तू? काय काम करती? कामच जर करत असती तर फव्याचा असा लगदा झाला नसता. अहो तुम्ही सांगाल तसंच करतोय की मी. आवाज खाली, आवाज खाली. आता तुम्हालाच येत नाही तर मी तरी काय करणार? बघितलं बघितलं गोदाक्का? अहो हिम्मत कशी होती हो यांची आमच्या समोर उलट बोलायची? हे समज तुमच्यामुळे झालंय. लई लाड करता तुम्ही नोकर माणसाचं. पण आमच्या राज्यात आम्ही हे खपवून घेणार नाही. नोकर माणसांनी नोकरासारखंच राहावं. अहो आमचं काय चुकलं ते तरी सांगा की वहिनी साहेब. उगाच देवाना जीभ दिल्या म्हणून काय बी बोलायचं वय? ए, तुझी ही हिम्मत व्हय? आमची जीभ कशी चालती हे सांगणारा तू कोण र? जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी. तुम्हाला माझं जेवण आवडत नाही का? अहो खरंच जेवण लय भारी होतं. मग ठीक आहे, पण एक सांगू काय? सांगा. ती मास्तरीनबाई पेक्षा मला अंजलीबाईंचं लय भाव वाटतं बघा. का? ते मास्तरीनबाई समजावून सांगतात आणि अंजलीबाई खडसावत्यात. म्हणजे खडूस आहे का मी? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे परीक्षाच असती, आणि या परीक्षेचा पेपर आणि त्याचे प्रश्न सिलेबसचे बाहेरचे असतात. काय बी विचारतात बरं का. हो, आता कळ तुला बितरणं काय असतं ते. शिकले तू गेलीच कामातनं. कुठली कुठली आडनावं साधारण नाव सांगा. साधारण म्हणजे काय आहे की अशी बरीचशी मुलं आहेत ना, त्यांना हा मार्गदर्शक ठरेल नाही. हा, कुठली कुठली आडनाव? सावंत बोललो आपण, परब बोललो, राणे बोललो, बांदेकर असतील. तर मग हे कसं म्हटलं की डोळे झाकून हे कोकणातली माणसं. एक मिनिट माऊली, आपलं आधी माहेरचं नाव सांगा. स्नेहा विलास सावंत. बरं. आज हमने सोच लिया कि माताजी ने जो हमें तिरस्कार और फटकार दी है वो हम अपनी बहुओं को विरासत में नहीं देंगे. और आज आप सबके सामने हम अपनी बहू सरला से माफी मांगेंगे. काय झालं? सगळ्यांचे चेहरे असे का झालेत फोटो काढल्यासारखे? ओ, 2 वर्षापूर्वीची फिल्म बघितली का तुम्ही? कुठली फिल्म मम्मा? मानसी इथून जाणार नाही. पण ते आपण कसं ठरवणार? आपणच ते जमवायचं. तू काऊन इथे आली? मला जरा शुगर हवी आहे, तर मला कॉफी करायची आहे घरी जाऊन. काही करा तिची हेल्प. समजू दे की तिला शेजार धर्म काय असतो, परोपकार काय असतं ते. हा, द्या तिला. देते ना.
तिचे तुम्ही वागताय ना त्या लोकांशी, हे सगळं चूक आहे, हे बरोबर नाहीये. भावनांशी खेळताय तुम्ही त्यांच्या. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी खोट्याने केलेली चूक असते, ती पुढे जात नाही गोष्ट.